नमस्कार. तर व्यायाम तर लोक म्हणतात की व्यायाम करतो पण कंटिन्युटी राहत नाही. आता कंटिन्युटी राहत नाही म्हणजे कंटिन्युटी खरंच राहत नाही तुमच्या ऑफिसमुळे म्हणा किंवा तुमच्या लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा अजून काही कारण असू शकतं. ती कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला म्हणजे एक तर तुम्हाला मनापासून म्हणजे मनातून यायला पाहिजे की मला व्यायाम करायचा आहे. आणि मग समजा जर का कंटिन्युटी राहत नसेल ना तर तुम्ही 2-3 गोष्टी करून बघा. म्हणजे तुम्ही वेगवेगळे एक्सरसाइज गिअर्स घ्या. म्हणजे टी शर्ट घ्या, नवीन नवीन टी शर्ट घ्या, शॉर्ट्स घ्या, शूज घ्या. वर्षातनं एकदा एखादं घड्याळ घेत जा. 2-3 वर्षातनं एकदा स्पोर्ट्स वॉच, म्हणजे जे हल्लीची हे आली आहेत ती जे कॅलोरीज बर्न करणं मेजर करतात, एक्सरसाइज मेजर करतात वगैरे. कॅब घ्या. आणि असे बरेच गिअर्स घेत राहा अधूनमधून 6 महिन्यातनं एकदा. आणि नवीन नवीन गोष्टी आल्या की निदान आपण एवढा पैसा खर्च करतो आहे म्हटल्यावर त्या कारणाने का होईना तुम्ही व्यायामाला जाल. आणि एकदा मग गोडी लागली की मग असं होतं की म्हणजे माझ्या बाबतीतलं मी सांगतो की मी धावतो. आणि मग त्याच्यानंतर कधी मी दमलो असेन वगैरे तर दुसऱ्या दिवशी मी व्यायामाला आल्यावर मग मी विचार करायचो की आज आपण चालूयात, धावूयात, नको आपल्यात ताकद नाही. तर म्हणून मग मी चालायला सुरुवात करायचो. आणि मग नंतर मला ते एवढं अंगवळणी पडलेलं की नाही, मग ते चालून मजाच नाही, मग मी धावायचो. तर एवढं झालं पाहिजे. ओके, म्हणजे एवढं आतून वाटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगू का की कुठलीही गोष्ट जी केलेली असते ना ती वाया कधी जात नाही. म्हणजे तुम्ही व्यायाम करताय, तुम्ही चालताय, तुम्ही धावत नाही आहे, तर काय होतं, चालण्याचा जो व्यायाम आहे हा कमी कॅलोरीज बर्न करतो आणि त्याचे रिझल्ट्स उशिराने दिसतात. ओके, पण ते कुठेतरी तुम्हाला शरीराला त्याचा फायदा झालेला असतो. जरी तुम्हाला वजन कमी झालेलं दिसत नाही आहे किंवा अमुक झालेलं दिसत नाही आहे, तमुक झालेलं दिसत नाही आहे पॉझिटिव्हली, पण तरी त्याचा एक फायदा शरीराला झालेला असतो. तर ही गोष्ट डोक्यात ठेवून व्यायामाला जायचं आणि कंटिन्युटी मेंटेन करायचं, बघायचं. आणि येस, तुम्ही धावाल तर तुम्हाला लवकर इफेक्ट दिसेल. चालाल तर तुम्ही असं ना वाईट वाटून घेऊ की मी चालतो आहे, अरे मग किती दिवसांनी फरक पडून दे ना, बरेच दिवसांनी फरक पडून दे, पण तुम्ही कीप कंटिन्यू. ओके, तसं केलं तर म्हणजे मग ती कंटिन्युटी मेंटेन करता येईल. आणि पॉझिटिव्ह राहायचं की आता समजा आज रात्री लेट झाला तर उद्या जाता येणार नाही असं म्हणायचंच नाही, उद्या जायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू का की मी आत्ता ना आज 11 वाजता आलो इकडे, 10 वाजता आलो, सॉरी. तर ते 10 वाजता मी मुद्दामून इकडे ट्रॅकवर उशिरा येतो. म्हणजे इथे क्रिकेट खेळणारी मंडळी आहेत, हे असं क्रिकेट चालू असतं. आत्ता नाही आहे चालू, पण असे टुर्नामेंट्स वगैरे असतात आणि अमुक तर ते चालू असतं. मग लोक मध्ये येतात, मग ते मला तर मी तर 11 वगैरे वाजतासुद्धा इकडे धावायला आलेलो आहे. ओके, तर लोक विचारतात की अरे 11 वाजता व्यायामाला. तर माझ्या मनात माझा प्रॉब्लेम काय ते मला माहिती आहे ना, त्यामुळे मी 11 वाजता येतो. आणि हे कोणी लिहून ठेवलं आहे की सकाळी लवकर उठूनच व्यायाम करायचा आहे. मी इकडे 2:30 वाजता दुपारीसुद्धा आलेलो आहे धावायला, कळलं का? तर तुम्ही किती वाजता या, फक्त एक यू मेक शुअर की जेवण झालं आहे आणि लगेच धावायला येऊ नका. ओके, थोडं रिकामा पोटी आलात तर त्याचा फायदा होईल. म्हणजे सगळ्यालाच, म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज करण्यालासुद्धा फायदा होईल, शरीरालासुद्धा फायदा. तर असं काही कुठलाही प्रहर ठरलेला नाही आहे व्यायामाचा. ओके, तर यायचं, उशीर झाला म्हणून यायचं नाही असं नाही, आणि करत राहायचं. आता ऊन आहे पण तरी आलो आहे, टोपी बिपी घालून आलो आहे, करायचं. ओके, थँक्यू, बाय बाय, टेक केअर.